मित्रांनो, तुम्ही जर तो प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut ते ओपन करायचं आहे. CapCut ते ओपन केल्यानंतर इथे प्रोजेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तर तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले 1 2 3 अशा बीट असतील ते आपल्या काय करायचं, जिथून ह्या बीट चेंज होतील तिथून हा जोड स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट पाहिजे तर कुठे चेंज होते, थोडं पुढे आल्यानंतर तिथून ही बीट चेंज होते तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून तर स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. हा व्हिडिओ कट केल्यानंतर ते आपल्या आता काय करायचं आहे, हे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून आता आपल्या फोटो ॲड करायचे आहेत. फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली पहिली त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करायचं आहे. रिप्लेस ऑप्शन त्यावरती क्लिक करून तुमचा जे ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया. अशा प्रकारे हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर 2 बोटांनी इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे इथून पुढचे जे फोटो असतील म्हणजे एकच फोटो आपल्या इथून परत बीटला इथून ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे पहिल्यांदा इथे इथून ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचा की ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे पेन जे दिले इथून ॲड करायचं. हे जे पेनची लेंथ असेल 7 सेकंद तिथला जो फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद तिथला फोटो जिथं आवाज स्पीड केला ते द्यायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करा, ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा बघा. ठीक आहे. तर आता मी काय करतो, सर्व फोटो इथून बीटनॉस इथून ॲड करून घेतो. येथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो बीटनॉस इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आपले हे जे ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं, मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो पुल आउटचा फेड आहे इथून स्लाइड करायचं आहे. तुम्ही अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट म्हणजे रॉक व्हर्टिकल याचं इथून सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून हे जे 2 इफेक्ट आहे ते रिपीट करत सिम्पली हा जो आपला 5वा फोटो 5 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोपर्यंत आणायचा. आणल्यानंतर हा सिम्पली 7 सेकंद तिथला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, झूम 1चं इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला सिम्पली स्लाइड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला सिम्पली वेव्ह अँड स्लाइडचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला सिम्पली प्लॅनोमा 1चं इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला सिम्पली डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा व्हिडिओ इथे इफेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला येणार डायमंड झूमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या पेक्षी लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 6 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोपर्यंत आणल्यानंतर सिम्पली ते इथे आपल्याला हा जो 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू येतो माहिती ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं एक नॉच इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करू तेव्हा स्पीड ठेवायचं, इंटेन्सिटी विसन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल बाय द फायर प्लेस इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला आहे ना हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे त्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो तुम्हाला 3 लेअर मिररचा जो फीड आहे तो मिळून जाईल सिम्पली सिलेक्ट करायचा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 आणि 12 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करू तुम्हाला व्हर्टिकल तुमच्या फोटो नसेल इथून ॲड करायचं आहे. फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ तिथे आपला क्रिएट होऊ जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन त्यावरती क्लिक करू तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.